यवतमाळ जिल्ह्यात प्रशासनातील भ्रष्टाचाराच्या अनेक गंभीर प्रकरणांनी डोके वर काढले आहे। जिल्हाधिकारी बधीर असल्याने विभागीय आयुक्तांचे दालन सध्या न्यायासाठीच्या लढ्याचे केंद्रस्थान बनले आहे। गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी विविध भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवर आक्रमक भूमिका घेतली। प्रशासनाच्या निष्क्रियतेचा तीव्र निषेध करत आता थेट आयुक्तांकडे तक्रारी मांडून कारवाईची मागणी करण्यात आली आहे। भू अभिलेख उपअधीक्षक कार्यालयात अर्जदारांना सुविधा देण्यासाठी 10 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता। मात्र हा निधी केंद्र उभारण्याऐवजी भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या घशात गेला असा आरोप करण्यात आला। पालिकेतून लोखंडी खुर्च्या, लाकडी कपाट, पथदर्शक दिवे, सिग्नल दिवे आदी वस्तू 10 ट्रकमध्ये भरून बाहेर नेण्यात आल्या, परंतु या संदर्भात कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही। शहरातील शाळा क्रमांक 6 आणि 12 साठी मंजूर झालेल्या डिजिटल शिक्षणासाठीच्या निधीचा गैरवापर झाल्याचे उघड झाले। सुमारे 1,98,00,000 रुपये मंजूर करून देखील शाळांना डिजिटल स्वरूप प्राप्त झाले नाही। गुरुदेव युवा संघाने शिक्षणाधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्यावर आरोपींना पाठीशी घालण्याचा आरोप केला आहे। यवतमाळ नगर परिषदेत नियोजन विभागाचे प्रमुख पद कंत्राटी कर्मचारी प्रीतम देशमुख यांच्याकडे दिले। मुख्याधिकारी सरनाईक यांनी कोणत्या कायद्यानुसार हे पद देण्यात आले याचा खुलासा अद्याप करण्यात आला नाही। गुरुदेव संघाने या नियुक्तीमागे आर्थिक देवाणघेवाणीचा आरोप केला असून विभागीय आयुक्तांकडे न्यायाची मागणी केली आहे। वरील 4ही प्रकरणात विभागीय आयुक्त जर लक्ष घालत नसतील तर गुरुदेव मोठे आंदोलन करणार असेही त्यांनी पत्रकार माध्यमांशी बोलताना सांगितले आहे। जय गुरुदेव, नमस्कार। यवतमाळ जिल्ह्यात होणारा भ्रष्टाचार हे सतत जिल्हा अधिकारी यांच्या निर्देशात आणून देऊनही कोणता न्याय मिळत नाही। तसाच नगरपालिकेकडून 1,98,00,000 रुपये गरिबांच्या लेकराला चांगलं डिजिटल शाळा मिळावं म्हणून 2023-2024 मध्ये तरतूद करण्यात आली, परंतु ते डिजिटल शाळा मला कागदावरच आहे। तसेच भूप्रणालीसाठी जे भूमिलेख कार्यालयाला 10 लाख रुपये गेल्या 1 वर्षापासून आले आहे, परंतु त्यांनी कोणताच ते 10 लाख रुपयाचा उपयोग केला नाही। नागरिकाला कोणत्या सुविधा मिळत नाही। तसेच नगरपालिकेकडून जे किरकोळ साहित्य आहे, सिग्नल, लोखंडी सामान हे त्यांनी बाजारात विकले आहे, त्याचे पुरावे सादर केले आहे। तसेच जे नियोजन विभागाचं जे महत्त्वाचं पद आहे त्या कॉन्ट्रॅक्ट बेसच्या मुख्य अधिकारीच्या मनमानी कारभाराने देण्यात आलं आणि ते नियमानं देता येत नाही। तसेच त्या नियोजन विभागामध्ये करोडो रुपयाचा भ्रष्टाचार झाला व तसेच या विभागामध्ये अनेक भ्रष्टाचार आहे नगरपालिकेकडे, परंतु जिल्हा अधिकारी यांच्या निर्देशात आणून देऊनही कोणती कारवाई होत नाही। त्यासाठी आता थेट विभागीय आयुक्त यांना आम्ही भेटलो आहे आणि या प्रकरणामध्ये चौकशी झाली पाहिजे आणि समिती गठीत करून या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे आणि ज्या पद्धतीने हे खुलेआम हे अधिकारी भ्रष्टाचार करत आहे हे सिद्ध करूनही यांच्यावर कारवाई का होत नाही या माझा मोठा प्रश्न आहे। त्यासाठी मी एवढे वृत्तपत्रात बातम्या येत आहे, परंतु हे का कारवाई करत नाही जिल्हा अधिकारी साहेब? या अधिकाऱ्यांवर मेहरबान का आहे हे माझा मोठा प्रश्न आहे आणि हे सर्व उघडीत आलं पाहिजे। ज्या पद्धतीने खुलेआम नगर परिषद भ्रष्टाचार करत आहे त्या भ्रष्टाचारावर कुठे ना कुठे आळा बसला पाहिजे। त्यामुळे दुसरे अधिकारी असे भ्रष्टाचार करावं नाही, ते आमची पुरी जनतेची मागणी आहे। जय गुरुदेव। प्रतिनिधी कलीम खान, NTV न्यूज मराठी, यवतमाळ।